बोलणारे झाड. एक खेळाचे मैदान होते. त्या मैदानात मुले रोज सकाळ संध्याकाळ दुपारीसुद्धा खेळत असत. मैदानाच्या एका कोपऱ्यावर एक मोठा वृक्ष होता. ऊन वारा पाऊस झेलत कितीतरी वर्षे तो तेथे उभा होता. खेळून दमलेली मुले वाटसरू वृक्षाच्या सावलीत विश्रांती घेत असत. वृक्षावर पक्ष्यांची बरीच घरटी होती. खेळणारी मुले पक्ष्यांचा किलबिलाट वृक्षाला आवडत होता. एके दिवशी खेळून दमल्यावर राहुल त्या वृक्षाच्या सावलीत येऊन बसला. वृक्षाच्या पानांची सळसळ झाली. गार सुखद वाऱ्याने राहुलला बरं वाटलं. काही वेळाने त्याच्या कानावर शब्द आले, दमलास का रे? राहुलने इकडे तिकडे पाहिले. आजूबाजूला कोणीच नव्हते. ते पाहून वृक्ष म्हणाला, अरे मी वृक्ष बोलतो आहे. राहुलने पाहिले तर खरोखरच वृक्ष बोलत होता. तुम्ही माझ्या सावलीत आलात, खेळलात की मला खूप बरे वाटते. परंतु मला फळे फुले येत नाहीत. मी कोणाच्या उपयोगी पडत नाही, म्हणून मला खूप वाईट वाटते. राहुल म्हणाला, अरे मित्रा, तू असा विचार का करतोस? तू स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतोस, म्हणून तू स्वयंपोषी आहेस. सूर्यप्रकाश, पानातील हरितद्रव्य, मुळांनी शोषलेले पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू यांच्या मदतीने पानात अन्न तयार करतोस आणि ऑक्सिजन हवेत सोडतोस. पृथ्वीवर विशेषतः शहरामध्ये कारखान्यांनी तसेच ट्रक, रिक्षा, बस, कार, मोटारसायकल इत्यादींनी सोडलेला धूर, शहरातील गलिच्छ वस्त्यांमधील दुर्गंधी यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. तुमच्यासारख्या वृक्षामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि हवा शुद्ध होते. त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटच्या या जंगलात आम्हाला श्वास घेणे सोपे जाते. नाहीतर आतापर्यंत आम्ही गुदमरून गेलो असतो. तुमच्यामुळे हवेत गारवा येतो, पाऊस पडण्यास मदत होते. तुझ्या मुळापासून शेंड्यापर्यंतच्या सर्व अवयवांचा आम्हाला कितीतरी उपयोग होतो. तू प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व प्राणीमात्रांना अन्न देतोस. खरे तर प्रत्येकाने झाडे लावून ती वाढवली पाहिजेत. तू स्वतःला कमी लेखू नकोस आणि दुःखीही होऊ नकोस. पुढील पिढीसाठी मी घरी शाळेत झाडे लावली आहेत. आम्ही फांद्या तोडत नाहीत व दुसऱ्यांनाही तोडू देत नाहीत. वृक्ष तोडणे हा गुन्हा आहे. आपल्या ह्या वसुंधरेला प्रदूषणमुक्त तुम्हीच करू शकता. तू फक्त मित्र नाहीस तर प्राणसखा आहेस. जेथे झाडांची दाटी तेथे शुद्ध हवेची बाटी. राहुलच्या तोंडून आपली महती ऐकल्यावर वृक्षाला खूप समाधान वाटले. आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. वृक्षाचा निरोप घेऊन राहुल घरी गेला.